तुझ्या 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 रूपाचं चांदन आणि कुणी करणार बी नाही. तुला वाटतं असं, पण उद्या जर नक्षत्रच या निर्णयाविरोधात गेली तर काय करशील? जीव घेईन तिचा. आई साहेबांनी दिलेला निर्णय आणि आदेश फायनल आहे. आणि उद्या दत्तगुरु जरी आले तरी तो निर्णय मी बदलू देणार नाही. दत्ता भाऊ ही सपशेल दादागिरी करतोय तू. तसं समज. बाकी ठिकाणी राजा राज्य करतो आणि इथं आईसाहेब राजावर राज्य करतात. इथल्या दरबाराचे नियम आईसाहेब ठरवतात आणि या निवडणुकीला नक्षत्राच उभी राहणार आणि निवडून बी येणार. दत्ताचा शब्द आहे हा. चांगले असं असल तर म्या भी पाटलाची पोरगी आहे. हट्टीपणा माझ्या बी रक्तात आहे. कला आहे म्या कला. नाही या कलेच्या चंद्रानं अमावस्या दाखवली तर नाव नाही लावणार म्या. फिल्डिंगच टाईट करतो. बघूयात कोण किती वाकड्यात जातंय ते. दत्ता तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकस. कला आता जे काय बोलली ते एका अर्थानं बरोबरच आहे. आपण नक्षत्राला उभं करतोय हे तिच्या कानावर तर घातलंच पाहिजे ना. तू जाऊन तिला सांगून ये. महेश्वरी, आपल्याला सावध राहून पावलं टाकायला लागणार आहेत. ही कला काहीतरी उत्पाद घालून ठेवणार असं दिसतंय. दत्ता असेपर्यंत आम्हाला कसली बी चिंता नाहीये. झालेला वार कसा पलटवायचा हे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कोणालाच कळत नाही. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आणि नक्षत्रा, कला म्हणली तसं ती तयार होईल का उभं राहायला? म्हणूनच तर दत्ताला तिच्याकडे पाठवलंय. दत्तानं तिला सांगितल्यावर विरोध तर दूरच, पण तोंडातून सबूत बी काढायची नाही ती. कलाच्या वाकड्यात जाणं किती महागात पडतं ते समजेलच समद्याना. कुठं आहे? भेटायचंय. आलोच. दादा तुम्ही बोलून बघा की एकदा. माझ्याच्याने नाही जमायचं होय. बोलतो म्हणलं ना, दत्ताभाऊंशी बोलायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. तरी मी हा प्रयत्न करतो. हा बोल शंकर्या. काय झालं भाऊ? तुला बोलायचं म्हण माझ्या संग. मला बोलायचं होतं. हा नाही नाही तेच सांगायचं होतं की काय काय निर्णय आहे दत्ता भाऊ? हिला सरपंच बनवताय. दत्ता भाऊ, तुमचा आणि ताई साहेबांचा निर्णय एकदम एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे.
नक्की हेच सांगायचं होतं ना का अजून दुसरं काय? काय हा तेच सांगायचं होतं दत्ता भाऊ. काय भारी निर्णय घेतलाय दत्ता भाऊ तुम्ही. आणि असा आपटणाऱ्या बुडावर म्या सांगतो. दत्ता भाऊ, ह्या वर्षीची निवडणूक आपल्या खिशात आहे. काय नक्षत्र, लय भारी काम करशील तू सरपंच म्हणून. दत्तासाहेब, मला तुमच्या संग बोलायचं. इथं फक्त आई साहेब बोलतात, बाकी समधे ऐकतात. आणि त्या जे काय सांगतील ते काळ्या दगडावरची पांढरेश असते, त्याच्यावर पाय द्यायचा नाही. दत्तासाहेब, पण निवडणुकीला तूच उभं राहायचं. आणि काल रातच्याला यावर मोहर उमटली आहे, त्यामुळं आता तयारीला लागायचं. परत त्याच्यावर चर्चा करायला येळ नाही आपल्याकडं. शंकर्या, हा दत्ता भाऊ आलो. शंकर दादा, तुम्ही का नाही बोलला काहीच? ग नक्षे, तू पाहिलंच ना, त्याच्या हातात कुऱ्हाड होती. कुऱ्हाड एक शब्द जरी काढला असता ना तर तुकडं तुकडं केलं असतं. माझं पी आणि तुझं पी. मी खरंच सांगते हो, मला हे नाही जमायचं. जे ठरलं तेच होणार. मी नाही काही करू शकत. मी काय करू? तू हे बघ लक्ष्य, हे बघ दत्ता भाऊ तुझं काही ऐक ना. तू दत्तगुरूंना विचार तुझ्या. हा, तेच काहीतरी चमत्कार करतील. शंकर्या, हा दत्ता भाऊ, हा आलो. दत्तगुरु, अहो हे कुठल्या चक्रात अडकवलंय मला? निवडणूक वगैरे मी कधी पाहिली नाहीये आणि केली पण नाहीये. हे एक वेळ धरून चालू की त्याचंही काही नाही, पण माझा उद्या चेहरा जर लोकांसमोर आला तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. दत्तगुरु, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातून. तुम्ही सांगा ना दत्तासाहेबांना निर्णय मागे घ्यायला. मला या पेचातून बाहेर काढा दत्तगुरु. मी नाही उभी राहू शकत निवडणुकीला. दत्तासाहेबांना कसं समजवायचंय ते तुम्हीच बघा आता. दत्ता भाऊ, चमकी पताका लावू का जीपला? लय भारी दिसल. म्हणजे फुल एकदम त्याचाच प्रचार होईल. प्रचार तर होणार, तर त्या अगोदर मला तू खरंच सांग, नाहीतर तुझा प्रचार करेन. दत्ता भाऊ, म्या काय केलं? आतमध्ये तुला काय सांगायचं होतं मला सांग आता. भाऊ सांगितलं ना मग, म्हणजे अक्षी बरोबर निर्णय होता तुमचा. एकदम बरोबर निर्णय होता. हा, म्हणजे एकदम चापूक माणूस निवडला निवडणुकीसाठी. हेच सांगायचं होतं. नक्की एवढंच होतं ना, का आणखी दुसरं काय होतं? दत्ता भाऊ, तुमच्या संग खोट का बोलन मी? रिक्षा फिरवून झाली असेल तर मुद्द्यावर ये. मुद्द्याच बोलत होतो. नाही म्हणजे अजून मुद्द्याचं बोलायचं होतं, पण आता कसं बोल मग. भाऊ कसं आहे, म्हणजे आपण तिला उभं करू म्हणजे बरोबर आहे ते, पण आपल्याला पण बघावं लागेल ना की तिच्या जीवाला धोका आहे का नाही. तो भवानी रानटी माणूस आहे, तुम्हाला ठाव आहे. मग त्यानं उद्या काळ येळ बघून जर डाव साधला आणि नक्षत्राला मारण्याचा प्रयत्न केला तर? आलं नव ध्यानात? पटला ना मुद्दा? हा, मग काढू पोस्टर. गरज नाही.
अहो दत्ता भाऊ आताच म्हणला ना की पटला मुद्दा म्हणून. मुद्दा पटला पण रुचला नाही. मर्दा दत्ताला लहानाचा मोठा होताना पाहिलास आणि एवढा विश्वास नाही तुला दत्तावर. अहो कोण म्हणलं विश्वास नाही. ह्या फक्त शेप गेम खेळतोय. नक्षत्राला आईसाहेबांच्या गाडीची धडक बसण्यापासून यो दत्ता वाचवू शकतो. तर भवानीपासून रक्षण करायला मी समर्थ आहे. दत्ता भाऊ तवाची परिस्थिती वेगळी होती. परिस्थिती वेगळी असली तरी पोरगी तीच आहे. आजवर आईसाहेबांच्या गाडीचा कोणाला टच बी झाला नाही म्हणून तिला गाडीपासून दूर ठेवलाय. आणि आता बी वाचवणार कारण माझ्या आईनं तिला उमेदवार म्हणून उभं केलंय. अहो दत्ता भाऊ गाडी आणि ताई साहेबांच्या शब्दापेक्षा पोरीचा जीव महत्वाचा आहे. अहो दत्ता भाऊ मी आपलं असंच पुढी सोडली. तुम्ही कशाला मनाला लावून घेताय. नक्षत्र आली दत्ता भाऊ. नाश्ता देते नाश्ता देते ना नाश्ता दे. काय भारी पोस्टर लागलंय. नुसता धुरला उडाला तुझ्या फोटोनो. हे बघ दादा तुम्ही बोललात का? दत्ता भाऊ नाश्ता करा ना. घ्या, नाश्ता दे घ्या. मस्त झालं. घ्या. दत्ता फक्त आईच्या हातचं खातो. हे बी बरोबर आहे पण आजचा दिवस खाऊन घ्या ना. नाही आवडलं तर उद्यापासून नका खाऊ. एकदा चाकून तर बघा. पोय जकाच आहेत. आहा. तूक मी आता ते चुकून झालं. तुला अगोदर बी सांगितलंय घरात वाट आणि चाल सरळ ठेवायची. नाही ती बादली आली होती म्हणून. आता कान उघडं ठेवू नाही. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो माझ्यापासून 4 हात लांब थांबायचं. आलं नव्ह द्या ना. हे काय तुम्हीच म्हणला ना 4 हात लांब राहायचं म्हणून म्या. दत्ता भाऊ खरंच 4 हात लांब उभी राहिली ती. पिदी असं सुस्त दत्ता भाऊ नाही ना ते पोहे मस्त आहेत म्हणून जरा मजा घेतोय. दत्ता भाऊ 2 घास खा मस्त माफ करा चूक झाली. चूक 2दा झाली. 3ऱ्यांदा चुकायची चूक बी करू नगस. परत माझ्या वाऱ्याला बी फिरकायचं नाही. डोक्यात फिट बसून घ्यायचं. आणखीन एक खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण बळजबरी खपवून घेत नाही. मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मी खातो आणि ते बी फक्त आईसाहेबांच्या हातचं. निघ आता घरात. अहो ते मी पेला उचलायला. जा ना बाई. तुझी लईच बत्तीशी निघत्या. तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला फटाक
ठासून दाखव अजून तुला जित्ताच नाही गाडतो. नाही, चुकून झालं. दत्ता मारू नका, दत्ता मारू नका. नाही तर चुकून झालं. मी ऐकायला माझं चुकून ते मी मला मारू नका. दत्ता तुम्ही इथंच ते कापडे बदलून घ्या ना. अहो आता पडलात ना तुम्ही. ते कपडे बघा हा जरा बदलून घ्या. ग्रामपंचायतच्या ऑफिसला जायचं आहे ना. मी आलोच. आवडला आपल्याला, एक नंबर. नाही म्हणजे करून करून कोणाला उभं केलं? घरच्या मोलकरणीला, आणि ते बी सरपंच पदासाठी. हा ताई साहेबांनी म्हातार चढ लागलं वाटतं. घरातल्या खंबीर कार्यकर्त्या कलाला सोडलं आणि दारात आलेल्या पोरीला उभं केलं. आपल्याला काही पचरी पडलं नाही बाबा. बेकार बेकार इज्जत काढली राव. जखमेवर मीठ चोळून झालं असेल तर मुद्द्याचं बोल. अयो बाबो, लयच रागात दिसताय राव. हा मग काय रंगपंचमी खेळू आता? ह आधीच लई रंग उधळून झालं त्या पोरीमुळं घरात. पण आता नाही. त्या पोरीला निवडणुकीला उभं करून माझ्यावर जो वार केलाय तो भरून निघणारा नाही. आणि याचा बदला मी घेणार. कसा? या वेळची निवडणूक लई महत्वाची असणार आहे. त्यामुळं नक्षत्राच्या सुरक्षेची जबाबदारी दत्ता भाऊवर असणार. मग नाही म्हणजे विचार काय आहे तुमचा? या निवडणुकीत धुरळा उडला पाहिजे, पण ह्यो धुरळा दत्ता भाऊच्या आयुष्यातील शेवटचा धुरळा ठरला पाहिजे. चालतंय की, पण त्या अगोदर माझी बी एक अट मान्य करावी लागेल. जर काम फत्ते झालं तर माझ्या संग लगीन करायचं. चालतंय का?